लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। खटाव तालुक्यातील वरुड गावात वानरांचा धुमाकूळ, वन विभागाच्या तत्पर कारवाईने ग्रामस्थांना दिलासा। खटाव तालुक्यातील वरुड गावात गेल्या काही दिवसांपासून वानरांचा मोठा धुमाकूळ सुरू होता। वानरांकडून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते, तसेच आंब्याच्या बागांची हानी, घरांवरील कवले फोडणे आणि महिलांवर हल्ला करण्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकाराची माहिती पत्रकार लालासाहेब माने पाटील यांनी वन विभागाचे अधिकारी आटपाडकर साहेब यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेतली। शासनाच्या नवीन नियमानुसार आटपाडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या विशेष पथकाने गावात धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। वानर पकडणारे समाधान गिरी व संदीप गिरी यांच्या पथकाने मोठ्या शिताफितीने पिंजरा लावून वानरांना पकडले आणि त्यांना सुरक्षित स्थळी सोडण्यात आले। या मोहिमेदरम्यान वरुड ग्रामस्थांनीही पिंजरा लावणे तसेच खाद्य देणे यासाठी उत्साहाने सहकार्य केले। वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे गावातील संभाव्य नुकसान टळले असून शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला आहे। वन विभागाने योग्य वेळी मदत केल्यामुळे आमची पिके, आंब्याच्या बागा तसेच घरांचे होणारे नुकसान वाचल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। तसेच ग्रामस्थांनी आटपाडकर साहेब व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं। भविष्यातही प्रशासनाकडून असे सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। जास्त त्रास होता। घरात चपात्या करून द्यायची, शेंगदाण्याची पळवून न्यायची, घरातल्या वस्तू कुठल्या, आणि आम्हाला बायका माणसांनी काय ऐकत नव्हती। काय करणार आम्ही तरी, आमची नुकसानची होत होती, रोज लाईटीची नुकसानची व्हायची। मग काय करायचं, कोणी येत नव्हती। आम्ही 4-4 दिवस लाईट बंद, घरात तसंच झोपून राहायचं। काय करणार आम्ही? बरं, जे नेले ते चांगलं आहे का वाईट आहे? उलट चांगला मार्ग आहे। बरं, काही जण लोक गावात म्हणतात की वानर नेलेत, पाऊस होणार नाही किंवा नाही झाला तरी चालेल, पण आम्हाला सुख समाधान पाहिजे, नाही पाऊस पडला तरी। धन्यवाद। मौजे वरुड गावामध्ये आपल्या गावामध्ये वानर सेनेने खूपच धुमाकूळ घातला होता। शेतकऱ्यांचं खूप त्यांनी आतोनातपणे नुकसान केलं होतं आणि ही टोळी धरून नेणं खूप गरजेचं होतं। त्यासाठी आमच्या गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब माने पाटील पत्रकार यांनी याचा पाठपुरावा करून या वरुड गावामध्ये टोळी पकडण्यासाठी वन विभागाला या ठिकाणी आमंत्रित केलं व वन विभागाच्या सर्व साहेबांनी या ठिकाणी सहकार्य करून खूप छान पद्धतीने असं काम करून या वानर सेनेला पकडलेलं आहे। आणि ही वानर सेना आमची एक वन विभागाला विनंती आहे की वानर सेना ही जंगलामध्ये सोडा, कुठल्याही गावामध्ये वगैरे इतर कुठं सोडू नका, खूप त्रास देते। धन्यवाद। आज वरुड येथे वन विभागाने त्यांच्या सहकार्यामार्फत जे वानर धरण्याचा कार्यक्रम चालू आहे तो अतिशय चांगला आहे। कारण वानरापासून जो होणारा उपद्रव आहे तो खूप खराब असतोय। लोकांच्या अंगावरती, महिलांच्या अंगावरती झेप घेण्याचा बऱ्याच वेळेला प्रकार घडलेला आहे। त्यामुळे हा कार्यक्रम योग्य आहे असं आम्हाला वाटत आहे। यानं काय नुकसान होत होतं का? त्यापासून नुकसान होण्याचं म्हणजे पिकांचं नुकसान, घरावरच्या पाईपलाईनचं नुकसान, झाडाच्या आंब्यांचं नुकसान, महिलांच्या अंगावर धावून जाणे, घरातील टोपल्या पळवून नेणे, घरातील ठेवलेलं साहित्य पळवून नेणे, हा सगळा प्रकार चालू होता। तो थांबेल असं आम्हाला वाटत आहे। तर हे चांगलं काम आहे, त्याबद्दल आम्ही सर्व स्वागत करत आहोत। वन विभागाला धन्यवाद देत आहे का? वन विभाग आणि त्यांचे सर्व सहकारी यांना आमच्यापासून पूर्ण धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।